नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता ना एक संध्याकाळच्या 5:45 वाजत आलेत. व्हिडिओला आता सुरुवात करते आणि माझ्यासाठी ठेवलाय कोरा चहा प्यायला. बरेच दिवस झाले कोरा चहा पिले नव्हते आणि तसं पण दूध पण संपले, दूध आणायचं संध्याकाळी. तर मग दुपारी काय केलं संजित म्हणला मला कोल्ड कॉफी प्यायची आणि कोल्ड कॉफी म्हणले की दूध जरा जास्तच लागते, त्यामुळे त्याच्यासाठी कोल्ड कॉफी केली होती. आणि मग दूध संपले आता. मग कोरा चहा ठेवलाय, स्वयंपाक बनवायचा आहे संध्याकाळचा. संचिताचा आमच्या इंग्लिशचा पेपर होता, त्यामुळे पेपर त्याला कसा गेलाय ना ते आपण त्याला विचारूयात. तो काही सांगत नाही बरं का. पेपर कसा पण जाऊ द्या, तो म्हणतो अवघडच गेला, मी हेच लिहिलं नाही तेच लिहिलं नाही असं आहे. पण अभ्यास मी करून घेतला होता त्याच्याकडून. आणि मग आता विचारू त्याला कसा गेलाय कसा नाही. आणि बऱ्याच दिवसानंतर मी गुळाचा कोरा चहा केलाय, आवडतो पेला आणि छान पण लागतो, त्यामुळे अधूनमधून गुळाचा कोरा चहा प्यायचा. आणि उद्या आहे संचितला सुट्टी. तर कशी सुट्टी आहे बरं, उद्या काय तर आहे बहुतेक 31 तारखेला, त्यामुळे सुट्टी आहे. आणि आहे कोरा 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 गुळाचा चहा, ब्लॅक टी. तर यात मी मस्त असा गुळाचा कोरा चहा प्यायला आणि बिस्किट वगैरे बघूया काय आहे का खायला. तर हा आमचा डब्बा आहे, ह्याच्यात असते सगळं खायचं सामान ठेवलेलं. हे नानकटाईची बिस्किट आहे त्याच्यात, तर ते नाही आवडत मला. नंतर हे राजगिरीची चिक्की आणि हे आहे ह्याचे बिस्किट मारीचे आहेत बघा, न्यूट्रीचे. तर ते चांगले असतात, शुगर फ्री आहेत. काही जणांना ते शुगर फ्री खाते सगळं. आणि मी तर कुठं खात नाही, मला कधी तर मूड असेल तर खाते. आणि आता घेतले बिस्किट, खरं हा चहा कोरा आहे ते लक्षातच नाही चहा घेता घेता. तर आता चला खाऊया बिस्किट आता. आणि संचितला तर ही आहे प्रगती आणि माझ्याकडं येत असते नेहमी आयब्रो करायला. आता पण आयब्रो करायला चाली. आणि याच्या अगोदर मी एकदा 2 वेळा नव्हते तर तिनं आयब्रो पण केलेलं होतं ह्याला. तर त्यामुळे तिला आता माझी आयब्रो करायची सवय लागली. जवळपास 1 वर्ष झाली की येते तो. हां, मी चालू केलं ना पार्लर तेव्हापासून ती येते. आणि साध्या खुर्चीपासून आपल्या घेतलेल्या खुर्चीपर्यंत ती आता आहे. तर चला आता आयब्रो करूया ह्याचं आणि आयब्रो केल्यावर दाखवते. ते काय होतंय, माझी उंची थोडीशी कमी आहे आणि हा ते म्हणजे खुर्चीची उंची जास्त आहे, माझी उंची कमी पडली. त्यामुळे ह्याला म्हणजे तिथे आपण 3 नंबरला ठेवतो, खाली घ्यावं लागतं. 2 नंबरचं मला असं एकदम असं अशा टाचा उचलून हे घालून करायचं. तुझ्या थोडीशी हेअरस्टाईलची प्रॅक्टिस करतो झालं कामाकडे गेलं नाही करा. तर आयब्रो केलेत बघा, है ना, पॉईंट आहे. आणि अगोदर तू कुठे केलं तर बघ सगळ्यात पहिलं माझ्याकडे अगोदर याच्या अगोदर श्लोका ब्युटी पार्लर मध्ये केले होते. त्यांनी 1 पॉईंट उडवला आणि 1 पॉईंट तसाच ठेवला. मी परत त्यांच्याकडे गेलेच नाही. आता तुमचा फोन नंबर मी नेला होता आणि 2 दिवस परत मी फोन केलता, तुम्ही गावाकडे होता, केलेच नाही. परत मग तुम्ही आल्यावरच मग आले तुमच्याकडे. नंतर आपण त्यात हे केलं, सुधारणा केली पहिल्यांदा. परत त्यांनी पॉईंट बिघडवला होता, परत तुम्ही जरा नंतर पहिल्यांदा आपण साईडचं ठेवून केलं. आवडलं काय बरं केलं? नेहमी देत असते मला ही कायमची कस्टमर झाली. लग्न आहे तोपर्यंत.
परत पुढं पण मेकअपला वगैरे तुमच्याकडे हो तिनं अगोदरच सांगून ठेवलंय मला माझं कधी लग्न जमेल किंवा जेव्हा अजून पाहुणे वगैरे काय येत नाहीत बघायला, कधी जेव्हा पाहुणे वगैरे येतील तेव्हा सिंपल असा मेकअप साडी वगैरे सगळं तुम्ही करायचं. हा. हेअरस्टाईल, हा. सिंपल मेकअप सगळं ते मुकच करून ठेवलंय बघ काही तर. कारण मला आवडलं ना तुमचं आता आयब्रो वगैरे point. मला म्हणजे जसे पाहिजे तसे झाले. मग काय तर सगळं आवडलं तिला, त्यामुळे येत असते नेहमी माझ्याकडे. त्यामुळे म्हटलं चला आता तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दाखवूया. आणि तिला खरं तर माझं युट्यूब चॅनल आहे हे माहिती नव्हतं तिला. आता मला सांगितलं मी आपलं आता तिला सहज म्हणलं की मी व्हिडिओ काढते चालेल का तुला, तर ती म्हणली हा काढा. आणि मग मी तिला सांगितलं सबस्क्राईब करा आता. हां हां चालत आहे. बाय. तर इथं रताळे आहेत आणि भाजीमध्ये अजून स्वयंपाक काय बनवायचा आहे काय ठरवलं नाही, पण 2 दिवस झालं रताळे आणले होते. मग रताळ्यांना मी स्वच्छ धुवून घेतले, कट केलं आहे आणि फक्त उकडून खायचे. तर त्यामुळे ह्याच्यात पाणी घेतलं आहे आणि असं स्टीम देऊन बघणार आहे, कारण हे पूर्णच पाण्यात टाकलं ना इतकं काही टेस्ट लागत नाही छान. त्यामुळं असं बॉईल होते का बघूया. होईल नाही होणार नाही असं होत नाही, पण वेळ लागेल. पण असं केलं ना टेस्टी होते बरं का. त्यामुळं असं मस्त असे आता गॅस चालू करून बॉईल करून शिजल्यावर तुम्हाला दाखवते कसे होते. तर स्वयंपाक आहे तर झाला आहे माझा. मक्याची भाकरी केली आणि हे ना मी रताळे आपण आलू पराठा कसा स्टफिंग भरून करतो, तर तसं स्टफिंग भरून माझ्यासाठी आणि संचेसाठी दोघांसाठीच रताळ्याच्या घाऱ्या केलेत. आणि थोडंसं पीठ होतं त्याच्या चपात्या केलेत आणि एक भाकरी पण केली. तर दादा आहेत तर एकदा चपाती खाल्ली दुपारी वगैरे की मग संध्याकाळी 2 टाईम खात नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी मग एक भाकरी केली. दुपारी केल्या होत्या आम्ही आळूच्या वड्या, तर त्या आळूच्या वड्या पण इथं आहेत. आणि भाकरी छान फुगली आपली. मस्त बनवले एकदम सिंपल असं मटकीचा रस्सा, मूड आलेली मटकी आहे ना तर त्याचा रस्सा. तर इथं झाला स्वयंपाक माझा. आणि इथं ना ह्याच्यामध्ये मी मग असे स्टीम द्यायला ठेवलं होतं, तर इतकं छान इतकं गोड लागतात ना एक नंबर. तर पाण्यात शिजवले ना कुकरमध्ये त्याची एकदम टेस्ट बेकार लागते, तसे इतके गोड मस्तच लागायला लागलेत. मीच ह्याच्यातले 2-3 खाल्लेत, आता हे ठेवले त्यांना खायला सगळ्यांना. तर आता जेवणाचं ताट आहे तर वाढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथं आहे मस्त सिंपल अशी मोड आलेली मटकी, आळूच्या वड्या सकाळीच्या आणि रोटी घेतली थोडी आणि घारी. तर असं आहे माझं संध्याकाळचं जेवण. तर चला या तुम्ही सगळेजण जेवण करायला. आणि हे पहिल्यांदाच केलेत, कसे झालेत मी खाऊन झाल्यानंतर तुम्हाला सांगते. तर संचित आमचा पेपरची तयारी करतोय ना बा. इंग्लिश पण लिहून टाकलं. हां तर रिव्हिजन चालू आहे, उद्या पेपर आहे त्याची तयारी चालू आहे. आजचा पेपर कसा गेला? हां खूप सोपं होता. कितीपैकी किती मार्क पडतात? 20 पैकी 20 पडतात ना? आरामात पडतील नक्की. मग आता तुम्हीच बघा, एवढी तयारी करतोय संचित म्हणल्या नक्कीच पडणार आहे ना. उद्या कोणता पेपर आहे? EVS झाल्यावर मराठी अजून आहेत भरपूर पेपर आहे ना. आणि मला कम्प्युटर आणि परत ड्रॉइंग झाले पेपर. हॉलिडे चालू. चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बाय.